नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभिक नजर ठळक बातम्यांवर. अमरावतीच्या हनुमानगढी इथं राणा दाम्पत्यानं कारसेवक देवेंद्र फडणवीसांचा केला सत्कार. कारसेवक श्रीरामांचे हनुमान फडणवीसांचं कार्यक्रमात प्रतिपादन. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अमरावती जिल्ह्यात दिवाळी साजरी. शहरात गंगा आरतीचं आयोजन. अमरावतीमध्ये धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासह महाप्रसादाचं आयोजन. आणि सोमवारी सुट्टी असूनही भरवली अमरावतीच्या वडनेरा येथील सेंट फ्रान्सिस शाळा. भाजप नेते तुषार भारतीय यांनी फादरची भेट घेतल्यावर शाळा केली बंद. शाळेवर कारवाई होणार का? सर्वांचं लागलं लक्ष. आणि आता सविस्तर वृत्त. कारसेवक आणि रामभक्तांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच अयोध्येतील 500 वर्षांचा कलंक पुसला गेला आणि हे भव्य राममंदिर उभं राहिलं. या कार्यात माझाही सहभाग होता. कारसेवक श्रीरामाचे हनुमान आहेत असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. राणा दाम्पत्यातर्फे हनुमानगढी इथं आयोजित कार्यक्रमात कारसेवक म्हणून फडणवीसांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अमरावती शहरालगतच्या भानखेडा मार्गावरील हनुमानगढी इथं सोमवारी हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टद्वारा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कारसेवकांचा सत्कार, 11 लाख लाडू प्रसाद वितरण आणि दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, चंद्रकुमार जाजोदिया, राजेश मोरडिया, ॲडव्होकेट वासुदेव नवलानी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय संस्कृती जनमान्य होणार असल्याचं सांगून सर्वांना प्राणप्रतिष्ठेच्या शुभेच्छा यावेळी फडणवीस यांनी दिल्या. यावेळी त्यांनी उत्तम कार्यक्रमाबद्दल राणा दाम्पत्याचं कौतुक केलं. कारसेवा केल्याबद्दल फडणवीस यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी अन्य कारसेवकांना देखील सन्मानित करण्यात आलं. तसेच सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर लाडू प्रसाद महावितरणाला शुभारंभ झाला. हनुमानगढी इथं उभारण्यात येणाऱ्या 111 फूट भव्य हनुमान मूर्तीच्या चरणाचं पूजन उपमुख्यमंत्र्यांनी केलं. इथं दिवसभर झालेल्या कार्यक्रमात शिवमहापुराण कथा यशस्वी करण्यासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिवसभर महाप्रसादाचं वितरण सुरू होतं. ज्यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला, पण आज ज्या कारसेवकांनी तो कलंकाचा ढाचा खाली आणून मंदिर निर्माणात योगदान दिलं, त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला. खऱ्या अर्थानं हे सगळे कारसेवक म्हणजे श्रीरामाचे हनुमानच आहेत, जे राम कार्याकरता त्या ठिकाणी गेले होते. मला अतिशय अभिमान आहे की दोनही कारसेवेमध्ये मी त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये देखील होतो. लाठ्याही खाल्ल्या, गोळ्याही बघितल्या आणि ज्यावेळी कलंकाचा ढाचा खाली आला त्यावेळी त्याच ठिकाणी मी होतो. याचा मला देखील अभिमान आहे. आणि आज भारताची नवीन अस्मिता सुरू झाली आहे. आता भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वमान्य होणार आहे. आता भारतीय विचार पद्धती जग स्वीकारणार आहे. आता भारत हा सर्व प्रकारच्या गुलामगिरीतनं बाहेर आलेला आहे. गुलामाचं प्रतीक संपलेलं आहे. अयोध्या इथं श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं सोमवारी अमरावती जिल्ह्यात विविध संघटना, विविध संस्था आणि मित्रपरिवारांनी ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या अंतर्गत ठिकठिकाणी दिवाळी साजरी करण्यात आली.
रविवारी संध्याकाळपासूनच वातावरण रम्य झालं होतं. सोमवारच्या सकाळपासून शहर आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक भागात उत्साहाचं वातावरण होतं. श्रीरामाला वंदन करणारी गाणी जागोजागी कानावर होती. वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं. अयोध्येतल्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आणि प्रसाद वाटप अनेक चौकात होतं. बहुतांश घरावर भगवे झेंडे लावून रोषणाई करण्यात आली होती. संध्याकाळी श्रीराम दिवाळी घरोघरी साजरी करण्यात आली. घर आणि परिसर दिव्यांनी लखलखून निघून गेले होते. जगदीश गुप्ता मित्र परिवाराच्या वतीनं शहरातल्या 90 चौकांमध्ये 1.5 लाख बुंदीच्या लाडूचं प्रसादाचं वितरण करण्यात आलं. संध्याकाळी दसरा मैदानावर तुषार भारतीय परिवाराच्या वतीनं गंगा आरती करण्यात आली. राजकमल चौकात रात्री 9 वाजता श्री बालाजी हनुमान मंदिर, राजकमल चौक मित्र परिवार आणि श्रीरामनवमी शोभायात्रा समितीतर्फे भव्य महाआरती आणि प्रसादाचं वितरण करण्यात आलं. सराफा बाजार स्थित काळाराम मंदिरामध्ये दुपारी 12:20 महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. बजरंग चौक बुधवारा इथं दुपारी महाआरती झाल्यानंतर 501 किलो लाडूचं वितरण करण्यात आलं. श्री नारायण गुरु महाराज चौक भाजी बाजार इथं संध्याकाळी महाआरती, दीपोत्सव, आतिषबाजी आणि प्रसादाचं वितरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी मंडळ आणि दादा परिवारातर्फे शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर 1100 दिव्यांची आरास करण्यात आली. याशिवाय अमरावती शहरात अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातील दसरा मैदानात तुषार भारतीय मित्रपरिवाराच्या वतीनं गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही गंगा आरती करण्यासाठी बनारसवरून विशेष महंतांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये अमरावती शहरातील दसरा मैदानावर तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीनं गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक लोकांना बनारसला जाऊन गंगा आरती पाहता येत नाही, त्यामुळं अमरावतीकरांना गंगा आरतीचं दर्शन व्हावं आणि श्रीरामाच्या मूर्तीचे गर्भगृहात प्रतिष्ठापना होताच या गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारो नागरिकांनी या गंगा आरतीत हजेरी लावली होती. आज अतिशय आनंद आहे तमाम हिंदूंसाठी, तमाम कारसेवकांसाठी की आज इतक्या वर्षाचा संघर्ष त्याला यश मिळालं आणि प्रभू रामचंद्राची, रामललाची मूर्ती आज जन्मस्थानावर पुन्हा विराजमान झाली आहे. याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. याचं आयोजन केलं कारण की अमरावतीच्या जनतेला गंगा आरती बघता यावी. असे अनेक लोक असतात की त्यांना बनारसला जाऊन गंगा आरती बघता येत नाही काही कारणास्तव, आणि म्हणून त्यांना गंगेचं दर्शन व्हावं, गंगेची आरती व्हावी. कारण सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्री याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाय आणि गायत्री आम्ही नेहमी आपण घरी गायत्री मंत्राचा जाप करत असतो, गायीचं दर्शन घेत असतो, पण गंगेचं दर्शन मात्र तिथे जाऊन घ्यावं लागतं, आरतीचं दर्शन तिथे जाऊन घ्यावं लागतं. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की अमरावतीकर जनतेला राम जन्मभूमीच्या गर्भगृहात रामाची प्रतिष्ठा होत असतानाचा हा जो योग आहे हा अतिशय चांगला आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आयोजन केलं आहे. याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तालुक्यातील चौकाचौकात प्रसादाचं वितरण देखील करण्यात आलं. हनुमान क्रीडा सांस्कृतिक मंडळ, व्यायाम मंडळ आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानं सुंदरकांडचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील श्रीराम मंदिरतर्फे दिंडी पदयात्रा काढून नगर प्रदक्षिणा करण्यात आली. यात हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. सोमवारी रसिकपूर हनुमान मंदिरात आणि श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाचा अभिषेक, सामूहिक सुंदरकांड करून आणि शहर आणि परिसरातील घरोघरी 1100 किलो बुंदीच्या पाकिटाचं वितरण करण्यात आलं. यावेळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. या ठिकाणी रात्री दीपोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील महादेव मंदिरात श्रीरामाचा जप, श्रीराम रक्षास्तोत्र, महिलांनी भजनाचं आयोजन केलं होतं. तर श्रीराम मंदिरात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. टोंपे महाविद्यालय चौकातील श्री संत गजानन महाराज समिती
प्रल्हादपूरतर्फे श्रीरामाचे पूजन भजन आणि प्रसादाचं महावितरण करण्यात आलं आणि त्या चौकाला गजानन महाराज चौक लोकार्पण करण्यात आलं. तर प्रल्हादपूर इथं हनुमान मंदिरात भजन पूजन आणि प्रसादाचं वितरण करण्यात आलं. बजरंग दलतर्फे किसान चौकात श्रीरामाचं पूजन करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि प्रसादाचं वितरण करण्यात आलं. संगीकर नगर इथं हनुमान चालिसाचं पठण आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं. याशिवाय शहरातील महादेव मंदिर, गजानन महाराज नगर, हनुमान मंदिर आदी ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. ग्रामीण भागातील शिरसगाव बंड इथं माजी मंत्री वसुधा देशमुख यांनी उभारलेल्या श्रीराम मंदिरातून श्रीरामाच्या प्रतिमेसह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. याचा समारोप श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं. तसेच ग्रामीण परिसरातील माधान, फुबगाव, सर्फाबाद, निंभोरा, कोडवर्धा, हिरून, पूर्णा, कुरळ, पूर्णा, देऊळवाडा, ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, शिरसगाव कसबा, आसेगावसह तालुक्यातील 66 ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावखेड्यात सर्वत्र दिवाळीसारखा उत्साह पाहायला मिळाला. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सोमवारी शासकीय सुट्टी जाहीर केली होती. मात्र अमरावतीच्या बडनेरा येथील सेंट फ्रान्सिस स्कूलनं या निर्णयाला केराची टोपली दाखवत शाळा भरवली होती. दरम्यान भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी स्कूलच्या फादरसोबत चर्चा केल्यावर शाळेला सुट्टी देण्यात आली. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये 22 जानेवारी रोजी शाळा, महाविद्यालय आणि कार्यालय बंद राहणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्र्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळालाय. त्यासाठीच राज्य सरकारतर्फे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मात्र तरी बडनेरा येथील सेंट फ्रान्सिस स्कूलनं राज्य सरकारच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत शाळा भरवली. याची तक्रार काही पालकांनी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी थेट शाळेत जात परिस्थिती पाहिली असता त्या ठिकाणी विद्यार्थी आढळून आले. यावर कुलकर्णी यांनी फादर यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर शाळा सुरू करण्यात आली. आता शाळेची रीतसर तक्रार करण्यात येणार असून शिक्षण विभागातर्फे काय कारवाई या शाळेवर होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्या इथं प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होऊन ते आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. या सोहळ्याचा देशभरासह जगभरात उत्साह होता. अमरावती शहरात देखील जल्लोषाचं वातावरण होतं. शहराच्या प्रसिद्ध तापडिया मॉलमध्येही या सोहळ्यानिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, आमदार रवी राणा यांची विशेष उपस्थिती होती. अयोध्या इथं रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं अमरावती शहरातही जोशपूर्ण वातावरण होतं. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला अमरावतीच्या तापडिया मॉलमध्ये राम उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, आमदार रवी राणा यांची विशेष उपस्थिती होती.
या ठिकाणी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पूजन वेदमंत्राच्या द्वारे करण्यात आलं. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. सध्या भारतात रामराज्य येते आणि प्रत्येकाच्या मनात परिवर्तन होणार आहे. सोबतच पुढे येणारी रामनवमी, गोकुलाष्टमी हे तापडिया मॉलमध्ये साजरे व्हावे अशी अपेक्षा खासदार बोंडे यांनी यावेळी व्यक्त केली. आणि हा आनंदाचा मार्ग आहे आणि म्हणून आज तापडिया सिटी सेंटरमध्ये हा आनंदाचा मार्ग उघडला. याबद्दल तापडिया सिटी सेंटरचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की पुढच्या काळामध्ये रामनवमी, पुढच्या काळामध्ये कृष्णाष्टमी, नाहीतरी आपण सांता क्लॉजचे फोटो क्रिसमसला लावतच होतो आणि त्याच्यामुळे कृष्णाष्टमी जी आनंद देणारी आहे, रामनवमी जी आनंद देणारी आहे, ती आपल्या तापडिया मॉलमध्ये नव्हे तर सर्व जे मॉल आहेत त्या ठिकाणी सुद्धा हा आनंद निर्माण व्हावा. अधिक लोक आपल्या तापडिया मॉलमध्ये येतील, आपली भरभराट होईल हा माझा विश्वास आहे आणि म्हणून अनेक शुभेच्छा देऊ. उद्याचा कार्यक्रम सर्वांनी थेट प्रक्षेपण पाहावं. रामनामाचं कीर्तन, रामाचा गजर हा तापडिया मॉलमध्ये पाहायला मिळाला. रामाचा इतिहास 500 वर्षांहून अधिक काळाचा आहे. अनेक संत महंतांनी आपल्या जीवाच्या प्राणाची आहुती दिली आहे. मंदिर उभारणीनं त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असल्याचं तापडिया मॉलचे संचालक जगदीश गुप्ता यावेळी म्हणाले. एका प्रकारे रामनामाचं कीर्तन रामसाहेबांनी सांगितलं तसं आधीपासून जवळपास एक सप्ताह झालं तो गजर विश्वास सुरू आहे आणि त्याचा प्राकट्य उद्या होणार आहे. आणि या माध्यमातून थोडा इतिहासही आपण आपला जाणून घेणं आवश्यक आहे. 500 वर्षाचा हा संघर्ष आहे. एवढी उत्सुकता काय रामभक्तांमध्ये, तर त्याचं कारण आहे 500 वर्षाचा हा इतिहास आहे. मोठा संघर्ष 500 वर्षापर्यंत अनेक रामभक्तांनी तिथे केलेला आहे. मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा अनेक संत महंतांनी, अनेक साधू संतांनी, त्या काळातले अनेक जे योद्धे होते त्यांनी, रामभक्त होते त्यांनी राम मंदिर निर्मितीसाठी प्रचंड संघर्ष केलं आणि वेळ पडली तर जीवाची आपल्या आहुती पण दिलेली आहे. आणि म्हणून हा ऐतिहासिक क्षण यासाठी सुद्धा आहे. लाखो रामभक्तांनी तिथे आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या सर्व रामभक्तांच्या संघर्षाचा विराम उद्या होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष लढाईनंतर न्यायालयापर्यंत संघर्ष करणारे जे रामभक्त आहेत त्यांना यश उद्या प्राप्त होणार आहे. तर आमदार रवी राणा यांनी मॉलमध्ये राम दरबार लागल्यामुळे या मॉलची गर्दी आणखी वाढणार असल्याचं सांगितलं. त्यांनीही लड्ढा परिवार आणि डागा परिवार याचं कौतुक केलं. या ब्रँडपेक्षाही मोठा चारचान लागला की राम दरबार इथे लागल्यामुळं या सगळ्या ब्रँडचं चारचान आणखी लागणार आहे. आणखी हे सगळे मॉलमध्ये जे गर्दी आहे हे चौपट वाढणार. एवढं सुंदर या ठिकाणी राम दरबार लागलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी जसं डॉक्टर बोंडे साहेबांनी सांगितलं प्रत्येक सण त्योहार झाले पाहिजे आणि या ठिकाणी या उद्या मोदीजींच्या हातून राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला आमचं सौभाग्य आहे की इतका सुंदर राम दरबार की साक्षात राम भगवंता दिसत आहे असं अशा प्रकारचा राम दरबार या ठिकाणी रचलेला आहे. खऱ्या अर्थाने तापडिया मॉलचे जेवढे संचालक आहे, नागा परिवार आहे, गड्डा परिवार आहे, खरंच त्यांचं अभिनंदन करीन आणि देवाला एवढीच प्रार्थना करीन की सगळ्यांच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना राम भगवंता पूर्ण करो. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रामलल्लाची विधिवत पूजा अर्चना आणि आरती करण्यात आली आणि जय श्रीरामच्या घोषणेनं तापडिया मॉल राममय झाला होता. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. अमरावती जिल्ह्यात सध्या बहिरम यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त प्रहार पक्षातर्फे भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान आमदार बच्चू कडू यांना बैलगाडी हाकण्याचा मोह आवरला नाही. त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. आमदार बच्चू कडूंनी शंकरपटात बैलजोडी हाकून 8 सेकंदात पल्ला गाठला. विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेनिमित्त आमदार बच्चू कडू यांच्याकडून भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेत विदर्भ केसरी जंगी शंकरपट बैलजोडी शर्यतचं आयोजन करण्यात आलं आहे. या शंकरपटात लाखो रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली आहे. तर बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी हाकून शंकरपटात सहभाग घेतला. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
अमरावतीतून धारातीर्थ गडकोट मोहीम घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीला खासदार नवनीत राणा आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी गडकोट मोहिमेचं आयोजन करण्यात येतं. या मोहिमेसाठी स्पेशल रेल्वेगाडी अमरावतीतून सातारा जिल्हा अशी सुरू करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी यासंबंधी रेल्वेमंत्री, राज्यमंत्री आणि मुख्य व्यवस्थापक रेल्वे मुंबई विभाग यांना पत्र पाठवून ही मागणी केली. रेल्वे विभागाने त्यांची मागणी मान्य केली. श्री दुर्ग रायश्वर ते श्री दुर्ग प्रतापगड अशी मोहीम 24 ते 28 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. याकरता अमरावती येथून विशेष रेल्वेगाडी ही मंगळवारी सोडण्यात आली. या रेल्वेगाडीला खासदार नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. सोबतच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेला शुभेच्छा दिल्या. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका अवकाळीग्रस्त यादीत समाविष्ट करावा या मागणीसाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयावर नतमस्तक आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदारांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात अवकाळी पावसाचं नुकसान असताना देखील तालुका यादीतून वगळण्यात आला. हाती आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान होऊन तिवसा महसूल विभागानं तालुक्यात कुठेही नुकसान नाही असा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवला. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावं लागलंय. निवेदनं, आंदोलनं करून देखील महसूल प्रशासनानं शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी तिवसा तहसील कार्यालयावर तहसीलदारांच्या निषेधार्थ नतमस्तक होऊन आंदोलन केलं. यावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. नेहमीने बोलून काय करतो योगेश? याच्या चुकीमुळे झाले. याच्या मस्तकावर याच्या पायावर मस्तक ठेवल्यापेक्षा इथं पॉझिटिव्ह आहे. संत्र्याचे पैसे झाले नाही. 22-23चा आपला पीक विमा नाही आला. 22-23चा आपल्या नुकसानग्रस्त भागाचे पैसे नाही आले. 23-24चं नुकसान वेगळं. सोयाबीन आलंच नाही, सोयाबीन पिकलंच नाही. आणि आम शेतकऱ्यांना असं वाटलं का नुकसान झालं, आता नुकसान भरपाईचा सर्वे होणार. परंतु महसूल प्रशासन तिवसा यांनी सर्वेचे आदेश दिले नाही. त्यामुळे कृषी विभागानं सर्वे केला नाही. त्यामुळे या तिवसा तालुक्याचा निरंक अहवाल शासन दरबारी गेला, उच्च दरबारी गेला. आमचं दुखणं हेच आहे का आमचं जर पिकाचं नुकसान झालं असेल आणि आम्ही जर अवकाळी पावसाच्या यादीमध्ये हे झालो असतो, समाविष्ट झालो असतो, तर कदाचित प्रत्येक खात्यावर 15,000 ते 20,000 रुपये आले असते. परंतु तहसीलदाराच्या एका चुकीमुळे, हलगर्जीपणामुळे, नाकर्तेपणामुळे, त्यांनी सही न केल्यामुळे आम्हाला आता अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्ताचे पैसे मिळणार नाही. हे सत्य आहे. या तहसीलदाराचा जेवढा दोष आहे ना, तेवढा इथल्या रणरागिणी समजणाऱ्या आमदाराचा देखील आहे. जो आमदाराचा तुम्ही अवतार दाखवता दुसरीकडे, मग या तहसीलदाराचे कान पकडून तुम्ही म्हणाले पाहिजे का माझा तालुका अवकाळीमध्ये घ्यायला पाहिजे, परंतु तुम्ही तसं केलं नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज आम्हाला इथे यावं लागलं. आम्ही आमच्या अंगावरचे कपडे जायची वेळ आली म्हणून आम्ही स्वतःच कपडे काढले आणि यात महसूल प्रशासनाच्या पायरीवर आम्ही आमचं नाक घासलं की बाबा तुझ्यामुळे आमचं फार नुकसान होऊन राहिलं. आम्ही नतमस्तक होतो तुझ्यासमोर, सर्व शेतकरी आम्ही नतमस्तक, अशा प्रकारचं एक आंदोलन केलं आहे. आम्ही आता पुढं वाट पाहतो आहे का जिल्हाधिकारी आमच्यावर या निर्णयावर काय निर्णय घेते. आमची अशीच इच्छा आहे का जिल्हाधिकारी अमरावतीनं तिवसा तालुका अवकाळीग्रस्त यादीमध्ये तिवसा तालुका समाविष्ट करावा आणि नाही तर याच्या पुढचं आंदोलन आम्ही आमच्या हिशोबानं करू. यावर्षी सोयाबीनच्या दरात मागील 1.5 महिन्यांपासून सातत्यानं घटत असून सध्या बाजारात सोयाबीनचे दर 4,450 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेनं काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नव्हती, मात्र भाव वाढण्याऐवजी कमी होत आहेत.
यावर्षी सोयाबीनचं उत्पादन अपेक्षित झालं नाही. पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाची फारशी वाढ झाली नाही. ऐन फुलोरा अवस्थेत पीक असताना पावसानं दांडे मारल्यामुळे सोयाबीनचं अपेक्षित उत्पादन आलं नाही. शिवाय बी बियाणे, कीटकनाशकं, मशागत आणि शेतमजुरीचे वाढलेले दर पाहता सोयाबीननं शेतकऱ्याला फारसं काही हातात लागू दिलं नाही. एकरी 2 क्विंटलपासून उत्पादन झालं. हंगामात गरजेपुरता सोयाबीन विक्रीला काढून उर्वरित सोयाबीन भविष्यात भाव वाढतील या आशेनं शेतकऱ्यांनी साठवून ठेवला. मात्र सध्या सोयाबीनचे बाजारभाव 5,000वर गेले नाही आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकरी सोयाबीन विकण्याच्या तयारीत आहे. व्यापाऱ्यांनी सुद्धा हंगामात सोयाबीन साठा करून ठेवलाय. खाजगी पतसंस्था किंवा बँकांचं कर्ज उचलून वेअरहाऊसमध्ये व्यापाऱ्यांनी सोयाबीन ठेवला आहे. या सोयाबीनमध्ये लाखो रुपये व्यापाऱ्यांनी गुंतवून ठेवले आहेत. तर बाजाराचा कल पाहता व्यापारी सुद्धा द्विधा मनस्थितीत आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या भातकुलीत राममंदिराचं जीर्णोद्धार आणि भूमिपूजन महाकाली शक्तिपीठाचे पीठाधीश्वर शक्ती महाराज यांच्या हस्ते संपन्न झालं. 22 जानेवारीच्या शुभदिनी अयोध्येच्या धर्तीवर भातकुली शहरातील प्रभू श्रीराम मंदिराचं जीर्णोद्धार आणि भूमिपूजन करण्यात आलं. महाकाली शक्तिपीठाचे परमपूज्य शक्ती महाराज यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडलं. या भूमिपूजन सोहळ्याला भातकुली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता कोलकटे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि रामभक्त तसंच गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गौ माता की जय, राम लल्ला भगवान की जय, बोलो भूमि माता की जय। आज काली माता के आशीर्वाद से, राम लल्ला के आशीर्वाद से आज 500 से 550 वर्ष से हमारे हिंदुत्ववादी, कट्टर गौरक्षक शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अमरावतीच्या हनुमानगढी इथं राणा दाम्पत्यानं कारसेवक देवेंद्र फडणवीसांचा केला सत्कार. कारसेवक श्रीरामांचे हनुमान फडणवीसांचं कार्यक्रमात प्रतिपादन. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अमरावती जिल्ह्यात दिवाळी साजरी. शहरात गंगा आरतीचं आयोजन. अमरावतीमध्ये धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासह महाप्रसादाचं आयोजन. आणि सोमवारी सुट्टी असूनही भरवली अमरावतीच्या बडनेरा येथील सेंट फ्रान्सिस शाळा. भाजप नेते तुषार भारतीय यांनी फादरची भेट घेतल्यावर शाळा केली बंद. शाळेवर कारवाई होणार का? सर्वांचं लागलं लक्ष. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.